मयूर वागसे, दोंडीराम झुरे, सुंदर टीम आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये दिसते. पहिला चेंडू लेग साइडला सुंदर तडकवला, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि कोणतीही धाव नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते एका युवा क्षेत्ररक्षकाकडून. आणि या सुंदर अशा पहिली इनिंग संपुस्तरी की खाऊन या पण पहिली इनिंग संपुस्तरी या. आणि पहिल्यांदाच आपल्याला या सामन्याचं सुंदर असा लेग साइडला तडकवलेला चेंडू, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि केवळ एकच धाव. स्ट्रायकवरती येतोय किरण वळखुंडे. आणि सदर सामन्याचा छायाचित्रकार अविराज पुकळे एका नवीन भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बघूया कशा पद्धतीने अविराज या ठिकाणी चित्रण करण्याचं काम करतोय. थोड असा चेंडू, मात्र किरण वळखुंडे मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू. यानंतर होणारा सामना भुतोबा क्रिकेट क्लब वाकसेवाडी, संतोष वाकसे वर्सेस एसके फायटर्स कटरेवाडी. पहिली इनिंग संपल्यानंतर नाणेफेक होणार आहे. याची दोन्ही संघांना नोंद घ्यायची. सुंदर गोलंदाजी एकनाथ भांगेच्या माध्यमातून. दिशा भटकतोय, पंचदंडित करताय. धावांतर धावेत भर पडते. भुतोबा क्रिकेट क्लब वाकसेवाडी, विक्रम बुधे यांची टीम, अशोक डिघे, विकास कारंडे, मयूर वागसे, दोंडीराम झुरे. तसेच गोलंदाजी मार्कवरती आहे एकनाथ भांगे. आणि काही युवा खेळाडूंचा योग्य मिलाप आपल्याला पाहायला भेटतोय. ऑफ साइडला तडकवलेला सुंदर असा चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. या षटकामध्ये आलेला हा मोठा पहिला फटका किरण वळखुंडेच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या वाढते 4 धावेनं. निंबवडे प्रीमियर लीग पर्व क्रमांक 9 आणि या 9व्या पर्वातील पहिला दिवस. सुंदर पुन्हा एकदा ऑफ साइडला तडकवलेला सुंदर असा चेंडू धावतो, थेट धावतोय आणि चेंडू जिंकला. धावा देऊन गेला 4. खरं तर सुंदर असं षटक सुरू होतं, पण कुठंतरी 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर समीकरणामध्ये थोडासा बदल होतोय. आणि किरणच्या बॅटमधून आलेले सलग 2 चौकार. आतापर्यंत षटकारांच्या अनेक हॅट्रिक्स पाहिल्या, चौकाराची अजून एकही नाही. या पर्वातील पहिली चौकाराची हॅट्रिक किरणच्या बॅटमधून निघते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पुन्हा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू, मात्र अशोक डिघेचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत्या बिनबाद 10 अशी धाव संख्या होत्या साहेब प्रेमी विभतवाडी या संघाची. गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला पाहायला भेटतोय आटपाडी तालुका आयकॉन लिस्ट मधील खेळाडू अविनाश रणदिवे. अनेक लीग मधून आपलं कौशल्य सिद्ध करणारा अविनाश पाठीमागच्याही पर्वामध्ये निंबवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. याही वर्षी वाकसेवाडी संघातून आपल्या अंगी असणारं कौशल्य दाखवण्याचं काम करतोय. राजकीय घडामोडी बऱ्याचशाच घडत असताना त्यातूनही वेळ काढून केवळ क्रिकेटसाठी उपस्थित असणारा अविनाश रणदिवे. चला थोडंसं फास्ट घ्या, अजून एक मॅच आहे आपल्याला यानंतर.
वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अविनाश रणदिवे. स्ट्राईक वरती विराज घाडगे, ज्यानं पाठीमागच्या मॅच मध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती. पहिला विजय प्राप्त करून दुसऱ्या सामन्यामध्ये उतरलेला हा साहेब प्रेमी उबतवाडी संघ. सुंदर असा फटका, सीमारेषेवरती कोणतीही चूक होत नाहीये, अलगद पकडला जातोय झेल. पहिला धक्का साहेब प्रेमी उबतवाडी या संघाला विराज घाडगेच्या रूपामध्ये. सुंदर असा झेल घेतला सीमारेषेवरती. ऋषी सरगर यानं, एक उंच पुरा खेळाडू, माझ्या मते पहिल्यांदाच या निंबवडे प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला भेटतो आहे. ऋषी सरगर आणि विराज घाडगेची जागा भरून काढण्यासाठी येतो आहे सिद्धार्थ जाधव. पहिल्याच चेंडूवरती पहिला मोठा धक्का विराज घाडगेच्या रूपामध्ये. अविनाश रणदिवे पुन्हा एकदा आपला अनुभव कामी लावताना दिसतोय. ऑफसाईडला बाहेर जाऊन फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होतोय सिद्धार्थ आणि निर्धाव चेंडू. धोंडीराम झुरे मैदानावरती. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा चेंडू लेग साइडला तडकवण्याचा प्रयत्न. चेक आता नानासाहेब चेक करा हात. करा हे करा बाबा तुम दोघं. हाय मकरंदा मकरंदा बघा. फर्स्ट वॉर्निंग आहे. फर्स्ट वॉर्निंग दिली जाते आणि गोलंदाजी मार्क वरती अविनाश रणदिवे, फलंदाजी करतोय सिद्धार्थ जाधव. आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा आणि नो बॉल. ए बाळा बस. हे बस हे बस नो दिलाय बस. 2 धावाची पेनल्टी भेटते आणि त्यामध्ये अजून फ्री हिट एक भेटतोय. अशा सुवर्ण संधीचा लाभ भेटतो साहेब प्रेमी उबतवाडी या संघाला. म्हणजे टोटल 6 धावा, नोची आणि पेनल्टी 7 धावा. टोटल 7 धावावर फ्री हिट असा एक लाभ भेटलेला आहे साहेब प्रेमी उबतवाडी या संघाला. बघूया आता कशा पद्धतीनं भूतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी विक्रम बुधे यांची टीम नियोजन करते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या पटकीना. आणि अशामध्ये आता गोलंदाजीमध्ये आपल्याला बदल पाहायला भेटतोय. गोलंदाजी
गोलंदाजी मार्क वरती आहे. बॉलर कोण आहे? सिद्धार्थ पवार तात्या. सिद्धार्थ पवार हे आटपाडीचा. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतोय सिद्धार्थ पवार. 6 ओव्हर आहे. त्या खाली वाढव की एखादी. 3 बॉल हे टाकणार आहे ना. वाढव पुढे. सिद्धार्थ पवार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतोय. दिशाहीन गोलंदाजी आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये अजून बचाव क्षेत्ररक्षण अशा अवांतर धावा 2 भेटतायत. एक वाईडच्या स्वरूपामध्ये आणि एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये. म्हणजे पाठीमागचा चेंडू न होता टोटल धावा भेटल्या 9 आणि फ्री हिटची अजूनही सुवर्ण संधी. बघूया या फ्री हिटचा कितपत फायदा घेतोय किरण वळकुंडे. गोलंदाजी मार्क वरती आहे सिद्धार्थ पवार ना. फुलटॉ चेंडू जातो सीमा पार. 6 रन. किरणच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर असा फटका फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेताना आणि धावा मिळवून दिल्या आपल्या संघासाठी 6. थोडस खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी फ्री हिट असताना फुलटॉस चेंडू म्हणजे हा बैल मुझे मार अशी परिस्थिती झाली आणि त्या सुवर्ण संधीचा लाभ घेतला किरणने. धावा देऊन गेला 6. हे पोरण चेंडू टाकाई. गोलंदाजी मार्क वरती पवार. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारला फटका. पुन्हा एकदा ऋषी. मात्र यावेळेस उंचीचा फायदा होऊ शकलेला नाहीये. चेंडू जातो सीमा पार. 6 रन. किरणच्या बॅट मधून निघालेले बॅक टू बॅक 2 षटकार. महागड षटक म्हणावं लागेल भूतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी या संघाचं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारलेला फटका. क्षेत्ररक्षकाचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते किरणला. आणि बऱ्याचशाच घडामोडी झालेलं षटक या ठिकाणी संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या 32. 1 बाद 32 अशी धावसंख्या होत्या. पहिल्या षटकामध्ये केवळ होत्या 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अनेक घडामोडी पाहायला भेटल्या तरी धावा मिळाल्या केवळ 22. अशा झाल्या 32. बिना चेंडू 9 धावा भेटल्या. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल पण एवढंही महागडं नाही कारण काही षटकामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार आपण आज दिवसभरामध्ये एका षटकामध्ये पाहिलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती आहे ऋषी कोळेकर. बरोबर ना. ऋषी सरगर वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय ऋषी सरगार. पहिल्यांदाच या निंबोडे प्रीमियर लीग मध्ये आपलं नशीब आजमावताना दिसतोय ऋषी सरगार. चला थोडस फास्ट घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी तुम्ही जर बराचसा वेळ घेतला तर पुढील सामन्याला आपल्याला उशीर होईल. धोंडीराम झुरे संघर्षमय खेळाडू. पहिला चेंडू आणि ऋषी सरगरांचं निंबोडे प्रीमियर लीग मध्ये
स्वागत झालंय षटकारानं. कोणतंही लीग आहे त्या लीग मध्ये आपलं कौशल्य प्रस्थापित करायचं असेल, दाखवायचं असेल तर ते अचूकच दाखवावं लागेल. तर आणि तरच आपलं नाव त्या मैदानावरती चमकेल, अन्यथा आपणाला संघर्षाशिवाय पर्याय नाही. आणि अनेक खेळाडू या मैदानावरती उदयास आलेले आहेत. आपणालाही आपलं नाव तालुकाभर करायचं असेल तर या लीग मध्ये आपणाला आपलं कौशल्य चांगल्या पद्धतीने दाखवावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, पण बदल होताना खेळाडूपेक्षा सांगणाऱ्यांचीच हालचाल जास्त होत्या. थोडस जलद घ्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता किरणचा, मात्र निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक म्हणावं लागेल ऋषी सरगरचा. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका आल्यानंतर पुढील चेंडू निर्धाव. सुंदर पद्धतीचा चेंडू लेग साईडला तडकवण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव चेंडू येतोय, म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चेंडू 6 होत्या, 3 चेंडू 6च राहिल्या. सुंदर गोलंदाजी करतोय ऋषी सरगर. पुन्हा एकदा चौथा चेंडू निर्धाव. सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतोय एक युवा गोलंदाज, पहिल्यांदाच निंबवडे प्रीमियर लीग मध्ये. अनेकांच्या नजरा आता याच्यावरती खेळल्या असतील पुढल्या पर्वामध्ये. आणि हा कूड टप्प्याचा चेंडू. क्रिकेट चांगल्याला सन्मान देतो तर वाईटाला शिक्षा देतो. आतापर्यंत सुंदर चेंडू टाकले, निर्धाव पद्धतीचा होते. अकूट टप्प्याचा चेंडू टाकला, चेंडू गेला सीमा पार. किरणच्या बॅटमधून या षटकामध्ये निघालेला हा दुसरा षटकार. अनुभव वेटिंग वरती, अनुभव वेटिंग वरती. पुन्हा अकूट टप्प्याचा चेंडू, चेंडू फटका मात्र फसला. झेल होतोय का? आणि आके गोदी में गिरा, उसको नहीं पकडा, अशी काहीतरी परिस्थिती झाली. एक जीवदान म्हणावं लागेल किरणसाठी. षटक संपतंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत्या 45. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45. नेसली तर नऊवारी नाही तर नागडी राहील अशी काही परिस्थिती करू नका. संधी मिळाल्या तर संधीचं सोनं करा. क्रिकेट खेळ दिवसेंदिवस जलद होत चाललाय. अनुभवाला थोडं वेटिंग करावं लागेल, युवांना संधी द्यावी लागेल आणि तेच संधी देण्याचं काम करताय भूतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी हा संघ. गोलंदाजी मार्क वरती अनेकांच्या गळ्यातील ताईत जानेमाने खेळाडू धोंडीराम उर्फ नवनाथ झुरे. स्ट्राइक वरती आहे किरण. ठकास महाठक लागले. सुंदर चेंडू खोदून काढला, तितका सुंदर क्षेत्ररक्षण होतंय का ऋषीचं. आणि सुंदर क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. सुधरा बोला की हो. बर धोंडीरामचा पुढील चेंडू, फुलटॉ चेंडू लेफ्ट साईडला तडकवला. झेल आणि सुंदर असा झेल. आत्ताच रावसाहेब मोठे मेजर यांनी धोंडीरामच्या प्रत्येक विकेटसाठी 51 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं आणि पहिले 51 रुपये पटकवले धोंडीराम झुरे यांनी. सुंदर असा झेल घेतला. झेल घेतलेल्या खेळाडूचं नाव सांगा कृपया. तुषार मोठे. सुंदर असा झेल घेतला.
अतिशय अप्रतिम झेल आपल्याला पाहायला भेटतोय आणि ज्यांच्यावरती धोंडीराम जुरेवरती नेहमी प्रेम करणारे रावसाहेब मोठे मेजर यांच्याकडून त्यांना प्रत्येक विकेटसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. अशामध्ये फलंदाजीसाठी आला बबलू जगताप. सुंदर असा फटका, चेंडू जातो सीमा पार, 6 रन. खर तर कॉलेजला असताना आटपाडीमध्ये जो सामना रंगायचा बबलू वर्सेस धोंडीराम, तोच सामना पुन्हा एकदा निंबवड्याच्या या निंबवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकारानं खातं खोललंय बबलूनं. एक आक्रमक फलंदाजीच्या निर्धारानं मैदानात उतरलेला दिसतोय बबलू. गोलंदाजी मार्कवरती आहे धोंडीराम जुरे, ज्यानं पाठीमागच्या चेंडूवरती विकेट घेतली होती, पण पुढच्या चेंडूवरती भेटलाय षटकार. थोडासा खाली उतरा. ऑफ साइडला तडकवलेला चेंडू हाही जातो सीमा पार. सुंदर फलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये धावा तडकवलेत 10. एका अप्रतिम फलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला भेटतोय बबलूचा. कॉलेज जीवनातील राग आता मैदानावरती निघतोय का एकमेकाविरुद्ध हे काही लक्षात येईना, कारण कॉलेजला असताना सुद्धा या दोघांमध्ये अनेक वेळा सामना रंगलेत. कधी हा वरचढ कधी तो वरचढ. बघूया निंबवडे प्रीमियर लीग मध्ये कोण वरचढ ठरताय. सुंदर असा लेग साइडला तडकवलेला चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. ज्यांनी पाठीमागच्या चेंडूवरती सुंदर झेल घेतला होता, यावेळेस मात्र होते खराब क्षेत्ररक्षण. धावा जात आहेत 4. कदाचित बबलू पुढील काही दिवसामध्ये आटपाडी नगरपंचायत मध्ये जे राजकीय घडामोडीमध्ये फटकेबाजी करणार आहेत ती आत्ताच मैदानावर करताना दिसत आहेत. आणि हा सुंदर असा फटका, चेंडू जातो सीमा पार, 6 रन. 4 चेंडू 2 षटकार आणि 2 चौकारांची आतषबाजी बबलूच्या बॅटमधून. षटक संपतायत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत्या 66 अशी धाव संख्या. बोला एक पत्रकार. हा हो आहेत की. हा एनटीच की. होय बॉलर ऋषी सरकार आहे 66 धावा. भाऊ केला गंडवून ऋषी नाही. स्ट्रगल म्हणजे 20 वर्षा स्ट्रगल आहे, सातत्य आहे. 2दा 10 वर्ष डेप्युटी सरपंच पद काढले. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं 5वं. पहिल्या चेंडूवरती होतो षटकार. हे 6 धरून असतील. तुम्ही त्यातनं व्हिडिओ करणं बोलताना नुसतंच ऍड करा म्हणतो. थांबा जरा, बस बोलायचं नसतं, हळूहळू जरा जशी मॅच येईल तशी बोलू. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते किरण आणि बबलूच्या ज्या फलंदाजीमधून. पाठीमागच्या षटकामध्ये धोंडीरामच्या जो धावांचा ओघ सुरू झाला तो अजूनही सुरू आहे, कारण ऋषीच्या पहिल्याच चेंडूवरती येतोय एक खणखणीत षटकार. पुन्हा एकदा लेग साइडला तडकवलाय चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक काय करतोय तुषार. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी फेकी, मात्र कोणताही धोका नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे किरणला स्ट्राईक वरती येतोय आटपाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक 3 चे भावी उमेदवार बबलू जगताप. कट करून स्टेटसची वाचून द्यावी. गोलंदाजी मार्क वरती आहे ऋषी सरगर. सुंदर असा ऑफ साइडला तडकवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू धावतो, खेळाडू धावतोय, कोण जिंकतोय
आणि खेळाडू जिंकला शेवटच्या क्षणाला. एक धाव पूर्ण, दुसरी पूर्ण, तिसरी साठी प्रयत्न कोण सॅक्रिफाईस करणार. बबलूने आपली विकेट दिली, त्याग केला आणि राजकारणात त्याग केला की यश भेटतं. कदाचित या त्यागाचा उपयोग किती होतो हे येणारा काय ठरवेल. बबलू जगताप या ठिकाणी धावबाद होत आहेत. खरं तर सुंदर फलंदाजी करत होता बबलू. किरणच्या तिसऱ्या धावेमुळे धावबाद होतोय आणि अशामध्ये फलंदाजीसाठी येतोय. पाठीमागच्या मॅचचा सामनावीर किताब विजेता सादिक सिकलगार. वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती धावबाद होत आहेत बबलू. सुंदर गोलंदाजी करतोय ऋषी सरगार. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर पुढील चेंडूवरती चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा लेग साईडला तडकवलेला चेंडू. बबलूने दिलेला विकेट त्याचं कुठंतरी भरपाई करतो किरण. बबलूने विकेट सोडण्यामागचं कारण दिसतंय, कारण सुंदर फलंदाजी करतो किरण. चेंडू किती झाले? 4 चेंडू झाले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, बरोबर एकेरीच होती ना. तिसऱ्यावरती 2 धावा, तिसऱ्याला विकेट, चौथ्यावरती येतो षटकार. एक महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल. धोंडीराम झुरे सारखा एक युवा अनुभवी गोलंदाज मैदानावरती आहे. गोलंदाजी करत होता. पहिले 2 चेंडू सुंदर टाकले, मात्र पुढील 4 चेंडूमध्ये समीकरण बदललं. पुन्हा टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला तडकवला. चेंडू जातो सीमा पार. 4 धावा. सुंदर फलंदाजी करतोय किरण. चौकार चौकार. सुंदर फलंदाजी पाहायला भेटते किरण वळकुंडेच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल होतोय आणि किरणचा या चौकारानं अर्धशतक पूर्ण झालेला आहे आणि मारलेला हा खणखणीत षटकार. सुंदर फलंदाजी करतोय. वैयक्तिक 57 या धावसंख्येवरती खेळतोय किरण वळकुंडे आणि या पर्वामधलं हे 3रं अर्धशतक आपल्याला पाहायला भेटतंय. समाधान चव्हाण, असित इनामदार आणि किरण वळकुंडे. किरणनं बॅट उंचावून मानवंदना द्यायचे. या पर्वामधलं पहिल्याच दिवशी आलेलं हे 3रं अर्धशतक. 91 अशी धावसंख्या झालेली आहे 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 6वं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज धोंडीराम झुरे. वैयक्तिक 2ऱ्या संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय धोंडीराम. स्ट्राईक वरती आहे सादिक सिकलगार. विकास कारंडे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. कोणतीही प्रतिक्रिया नाही, कोणतीही भावना व्यक्त नाहीयेत. पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी निर्धाव होता, पण किरणनं स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये सादिक सिकलगार सरांची विकेट जाते आणि अशामध्ये फलंदाजीसाठी येतो चैतन्य जावीर. गोलंदाजी मार्क वरती आहे धोंडीराम झुरे. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्यांना महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली होती, पण पुढील 4 चेंडूवरती कुठेतरी समीकरण बदललं. त्याची भरपाई या षटकामध्ये करण्याचा तो प्रयत्न करतोय.
धावण्यामध्ये काहीतरी अडथळा येतोय. धोंडीराम झुरे अनेक संघामधून प्रवास करत करत यावर्षी पुन्हा एकदा भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी या संघामध्ये, आणि हा बॅटच्या स्लॉट मध्ये आला. चेंडू जातो सीमा पार. 6 रन. किरणच्या बॅट मधून निघालेला अजून एक खणखणीत षटकार. सुंदर पद्धतीनं फलंदाजी करतोय किरण. 1 मॅन आर्मी या पद्धतीनं फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. 97. चैतन्याची धडपड फार चालू आहे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. साहेब प्रेमी गोतवाडी संघाकडून पुन्हा एकदा फुलटा चेंडू. पुन्हा एकदा सीमा पार. खरं तर 6 षटकाच्या सामन्यामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे, आणि त्यामध्ये फुलटॉस म्हणजे एक सुवर्ण संधी. 103 झाल्या, 100 पूर्ण. साहेब प्रेमी गोतवाडी संघाची धावफलक 103 म्हणजे शतक पूर्ण झालेलं आहे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. सकाळच्या सत्रामध्ये समाधान चव्हाणने हायेस्ट 88 धावा पटकवलेत. बघूया किरण किती धावापर्यंत जातोय. पुन्हा एकदा स्ट्रेच्या दिशेने तडकवलेला चेंडू, आणि पवार यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण, आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. ते म्हणजे किरण आणि चैतन्य. सुंदर असं क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत तात्यासाहेब पवार. धोंडीरामचा पुढील चेंडू किरणसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट होतोय. एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल धोंडीरामची. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके बसल्यानंतर चांगला कमबॅक करतोय. अनुभव कामी येतोय. पुन्हा एकदा लेग साईडला तडकवलेला चेंडू जातोय सीमा पार. 6 रन. आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर साहेब प्रेमी विभतवाडी या संघाची धावसंख्या 111. 111 111 अशी धावसंख्या होत्या. 112 धावसंख्या पाहिजे भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी या संघाला विजयासाठी. विराज कंपनीची बॅट कोणाची आहे पहा. या ठिकाणी सापडलेली आहे. पुन्हा शोधाल तर सापडणार नाहीये. आपली बॅट आपण कोणाची कुणीकडे विसरल्या का पहा. आणि चला आजच्या दिवसातील शेवटचा सामना नाणेफेकीसाठी उपस्थित राहा. संतोषजी वागसे आपल्या संघाचा संघनायक, आणि विरोधी एसके फायटर्स कटरेवाडी दादा पाटील. चला नाणेफेकीसाठी लगेच उपस्थित राहायचं आहे. माझ्या त्याला काढल्या कवर मधलं